हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. गाईज बघा, आज आता मी मम्मी पप्पा आम्ही चाललो कुठं फार्म हाऊसवर आणि आपल्या नवीन कारमधून चाललो आहे. तुम्हाला कारचे व्हिडिओ यायचे म्हणजे कारचे व्हिडिओ आले नाहीत असं म्हणत होता, पण होतच नाही गाडीचा व्हिडिओ करायचा. पण आता स्पेशली पण त्यासाठी निवांतपणे तुम्हाला गाडीचं सगळं लुक वगैरे दाखवणार आहे आणि सगळे फीचर वगैरे समजवणार आहे आणि सगळी माहिती पण देणार आहे गाडीची. तर आता आज आम्ही फर्स्ट टाइम चाललो आहे, म्हणजे मम्मी पप्पा मी आणि आपली कार फार्म हाऊसवर चाललोय. जरा काम आहे, आता निघतोय आम्ही आणि तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. चलो. आलं फार्म हाऊस गाईज. बघा आता हे बघा फार्म हाऊस. तरी आज आभाळ भरलेला आहे. हा जरा मागे की थोडस प्लेन घे. हा नाही प्लेन घे की मागे जरा. येते की हा म्हणून म्हणते जरा त्या साईडला घे. हा त्या साईडला घे थोडस. गाईज फार्म हाऊसवर पोचल्या तुम्हाला सांगतो मोरांचा आवाज यायला लागला. एवढं भारी वाटते गाईज, सांगतो तुम्हाला. आणि आपली गाडी पण बघा अशी पार्क केलेली आहे मी इथं आपल्या एंट्रन्स जवळ. अजून त्याला थोडंसं जागा करायची आहे आपल्याला आतमध्ये लावायला. आता बघा हे मुरुम अजून आहे, कुत्रं पण आले बघा लगेच. इथं जागा केल्या, पण अजून रस्ता जरा मोठा करून गाडी अशी निवांत आत येईल असं जागा करायची आहे. तिथं जरा असं चढ आहे आणि इकडं हे मुरुम आहे ना, त्यामुळं गाडी आत येत नाही. आता तिथं बरोबर गाडी एंट्रन्सला आलेले आहे आणि मम्मीचं बघा चालू झालं काम. हां तसं करूया. आता आम्ही सगळेजण येणार आहे राहायला, त्यावेळेस हे रस्त्याचं पण काम करायचं आणि बाकीचं जरा स्वच्छतेचं पण काम करायचं. तसं मम्मी पप्पांनी दोघांनी जरा असं स्वच्छता केलेली आहे पुढची. आता हळूहळू आणि करायचं आणि क्लीन करून टाकायचं, एकदम मस्त दिसेल असं. हे बघा गाडी बघा आपल्या बरोबर गेटपाशी बरोबर बसलेली आहे गाडी बघा. मम्मीचं चालू झालं बघा लगेच हार्वेस्टिंग. आली नाही तो पण हार्वेस्टिंग चालू झालं तिचं. हा काय काढली ती? कुठं आहे रताळी? ती कांड्या लावलेलीस का? कांड्या लावलेलीस का? कापून आणून हा आली की रताळ्याचे कांडे आले. राहू दे, पण प्रयत्न करूया म्हणलं. ते टवटवीत झालं, वाळले होते पुरे कांडे. ते आल्यावर काढायचं परत. आता नाही आलं नाही, याला असं उंच करून ठेवायचं, डुंब करायचं. ते गवत काढून काय वापा चांगला मोठा करून घ्या खोलगट. गुलाब बघा किती भारी लागले. जाता जाता गेले काय गवत काढलं आम्ही आणि लगेच हात असं टाकलं. हे काय लसूण पण आलं वाटतं. लसूण झालंय राहिलेला लसूण पण आलं. आणि अद्रक आहे आणि हे लॉन बघा. गुलाब बघा किती भारी लागला तिकडं. आणि जास्वंदी झाड केवढी मोठी झाली. आता भरपूर दिवस झाला आलो नव्हतो शेतात, तर म्हटलं फार्म हाऊसवर जाऊनच येऊया, जरा चक्कर मारून. काय ते सांगतो तुम्हाला, कामात राहूनच जाते. हे बघा फुलं बघा, हे गुच्छ आहे. डबल टेबल कळीच आहे. ते गुच्छ असते तसं. जास्वंदीच आहे. बघा आल्या आल्या चालू झालं काम हे दोघांचं. हे दळण मम्मी गोळा करायला ते पण नेऊ लागतो. चला बघ अतुल, ह्या इथं पडले का नाही शिवाची झाडं, त्याच्या खाली अशी ठेवून दे दोन 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 दोन, म्हणजे लई पसारा होत नाही. आणि उद्या ट्रॅक्टर आला का नाही स्वच्छ करायला, तर मग आपल्याला जळणाचं अडचण होणार नाही. हां हळू घे. हा इथं हा नाही, लाकडं काढताना इथं मैदान पाहिजे आपल्याला बसून तोडायला. आत सरको, मग सरको आत जरा. हा वर टाक त्याच्या. हा असं टाक, प्लेन एकावर एकच जमवायचं. आता आपल्याला आत्ता लागणार नाही, डिसेंबर महिन्यातच ही जळण येणार आहे कामाला. राहायला आलं म्हणजे चूल पेटायला लागते ना.
हा असं, हा ही बरोबर आहे. तिथंच ही लावूया तोडल्याला. दारातलं स्वच्छ झालं का नाही मग आपलं ते हळूहळू इकडचं करत राहता येते. पाऊस आला बघ. हा ठेव तसं दाबून. मागणं दाबायचं अतुल, मागं बुंदा टाकलायच पहिलं. शेंड्यावर दुसरे येतात ना झाडं टाकायला. हा उचल मागं सरको मागं, वरनं मागं सरकवायचं. हा म्हणजे ताट राहतंय जळण. त्या दिवशी मी हे तोडलेच बघ पप्पाला मी तोडायला लावले. कुराड आपले नाही इथं ठेवा. हा कुराडनं लगेच तोडता येते, कोयत्यानं दमवते. हा काय होय. एका ह्याच्यात कुराडनं तुटते झाडं मोठी. आणि पसारा दिसत नाही ना हा. दारात. स्वच्छ केलं का नाही पोरं हे बघा. खेळायला मोकळे होते. इकडे चालू झाली पप्पांची स्वच्छता. हे जरा असं आता गवत आहे का नाही जरा काढून घ्यायचं, हे आता कसं होतं आपण रोज चाललो आलो नाही सगळं दबून जातो. स्वच्छता करून फक्त घ्यायचं. शेवरी काढली तर ते गवत खाली दबून जाईल. हम्म. शेवरीमुळे आपलं इकडे येत नाही ना. मग ते झाडांची उंची वाढल्या बुडातली खाली. गवत दबून जाईल बरोबर. चाल फिरणं होऊन जाईल आपण राहायला आलो की 2 दिवस. हा मग त्यावेळेला आपलं बसून सगळेजण काढायचं. होय. पट्टा पूर्ण घ्यायचा सगळेजण मिळून. हे बघा हे हत्ती घास वगैरे असंच उगून आलाय. आम्ही न टाकतात ते बी पडून वाऱ्यानं आपोआप उगून आला. त्या तिकडे हे बघा हा. शाळूचे बी पण आलते, हे शाळू पण आला उगून आपोआपच. आम्ही काय टाकला नाही काय नाही. ते पहिलाच पक्षी वगैरे घेऊन जाताना पडले असतील तर ते आले. हे बघा इकडे सगळं जंगलच झाले पूर्ण. शेत ओळखू द्या. आता बघा आम्ही आलोय, मी आणि मम्मी दोघं जण. पाऊस सुरू आहे बारीक, छत्री घेऊन आली मागं. शेतात आपल्या झाडांची काय हाल अवस्था आहे बघायला. आणि बघा केळी लागल्यात, तुम्हाला दाखवतो केळी केवढी झाल्या बघा. दिसत असेल तुम्हाला केळी जागत. आणि खाली काय झाली गाईज, खालची केळी काय वाढत नाहीत, त्यामुळे आता खालचा आपला हे असते ना कोक, तो कट करून टाकायला जाताना. ती घास नको कट करायला, ती येते उगून. नाही इकडचं खालचं काढूया. आम्ही ती केळीची पानं तोडतो. चिक्कूला बघ किती लागले तुम्ही चिक्कू. हा चिक्कू लय लागले ते, हा. शपथ बघा केवढी मोठे झालं, तुम्हाला दाखवतो बॅक चिक्कूचं रोप चांगलं लागलं. 3000चं झाड आहे ते हा चिक्कूचं. 3000चं झाड आहे बघा. बघा एवढं मोठंच झाड आम्ही आणून लावलं होतं फळाचंच, म्हणजे फुलं चालू होती. फळ लागलं. हा एक फळ लागलं होतं, हा. आणि म्हणजे 2-3 लागली होती, गळून एकच सेट झालं. आता बघा हे किती सेट झालं. त्याला असं फांद्या जास्त आहेत ना, हम्म. जास्त फांद्या असल्या नाही फुलं लागतात, फळ लागते. हम्म. चला आता जरासं ह्याला खत पाणी करायला पाहिजे, पिवळं पडले जरासं. करायचं आळं करून चांगलं खत पाणी करायचं हा. पावसाळ्यात, चांगलं लागू. आणि हे जरा हत्ती घास आले ना उगून, ते जरा काढून साफसफाई करायची एक दिवशी येऊन निवांत. तर बघा गाईज आता हे बघा मांडव सगळं मोकळं केलंय. खालचं जरा गवत काढलं नाही, हे बघा दोडक्याचं वेल आलेला आहे तिथं. मोकळं करून जरा चांगलं असं नालीसारखं करून घेतलं का नाही खोलगट. हा घेऊन या खुरप्यानं हातातलं हे निघतंय गवत. आणि हा 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 होय त्याने येतंय. हा टिकाव नाही, दात्र्या ना टिकाव तुम्ही नंतर काही एकटं एकटं केलं तर चालतंय. हा आतूल झामझाम वाढून टाकते ती वेल. हा तिरक मारा ती खालनं, मग आडवं मारायचं त्याला. होय वेल काढायला लागते. त्या भीतीनं मी एकटे थांबू देत नाही रे ह्यांना, अडचणीत उभा राहायला. ते एकाला दोघं असले काय वाटत नाही, अडचणीतलं काढायला बघायला. हा पाय ठेव शिवरीवर आतूल, ताकदच लागत नाही करायला. हा असं मार खालनं. वड आता शेवरी वड निघून जाते साल. टाकायचं नंतर मग काढा येते जरा जरा स्वच्छ करत. ही एवढा पट्टा केला नाही म्हणजे मग पुरी किती जरा मागं लागल्या शेतात जाव्या. पण ही असा पसारा आहे आणि ह्यात उगाच साप हे ते असलं तर पोरांना खेळाय पण येणार नाही. सिया विहान काय करतात आपलं गार्डनमध्ये थोडंच खेळतात, पण असं त्यांना मैदान लागते पळायला. त्यासाठी म्हणलं हा मग म्हणून म्हणलं रे ही पट्टा आपला घेतला ना पुढचा आधी की ते आपोआप मागचा होतो. या राहायला आले की जरा जरा पप्पा बसून करतात. मी स्वयंपाक करताना आवरताना सगळेजण मिळून असले की मग काळजी वाटत नाही ना. हां ती एक मार. आणि ही इथली एवढे 2 मारल्या का नाही, पिवळ्या फुलाचं तेवढं झाड राहू द्यायचं, बाकी सगळं अडचण काढायची. हळू आणद्या ना. हां आणि हे घेऊन या तुम्ही खुरप. धर आतुल ह्या ना धर, ही वेळ त्या झाडाची तिथलं धर.
असं ना करू, शेंडा तुटतोय. धर हे धर. होय, अरे हळूहळू तोड ना. अरे झाडा शेंड कळी तुटेल. किती भारी आले माहिती आहे, आबोले आहे ते. हां आबोली झाडाचं हे फुलाचं झाड आहे. त्या खालचं सगळे अडचण काढायची, म्हणजे झाडाची उंची वाढते. फुलांची सगळी झाडं छान आल्यात. हा तोडायची की ती जरा शेंडा मोडायचा म्हणजे त्याच्यावर वेल चढतंय. अशी फांद्या फुटल्या का नाही, त्या फांद्यावर दाट ह्याच्यात वेल चांगलं भरतंय. फक्त ती शेंडा मोडायचं. हां कुठ्ठावर सोडायचं सांगते. ती मांडव आहे का नाही, मांडवला जरा वर ठेवायचं शेवरी 2 फूट आणि मग मोडायचं. म्हणजे 4 फांद्या फुटल्या की त्याला शेवरी येते चांगली. हां दर अतुल ही फुलांच्या झाडं असली हिथं ह्यानं वड अडचण पप्पाला देऊन दे. थांबा आधी फुलाची झाडं जरा मोकळी करूया, लय दाट झाले. दर आणि कळती त्यान. हां त्याच्या आजूबाजू वेल काढलं का नाही. आणि हे बघ बारीक तुळशीची रोप आहेत ना, ती आधी उपड. ती दाटच होत्यात लगेच बघूस तर, अशी मोठी मोठी. हां हे असं काढायला लागते बघा. मग मला एकटी असले ना, मी काकांना इथं अडचणीत जाऊ देत नाही, नको बाबा म्हणते, भीती वाटते. मग आता अतुल आलाय तर जरा बरा धीर आलाय, म्हणलं आधार मिळतो ना, कोण ना कोण हाय मजबूत माणूस. मग आता हे बघा ही फुलाची झाडं किती छान आलेत बघा. पिंक गुलाबी आहे आणि लाईट गुलाबी आहे, इकडं लाल आहे आणि इकडं आबोली आहे. ते पाईपला लागेल अतुल, हळू कर. हां त्यामुळं हे सगळं एवढी लाईन काढूया आणि मग तिकडे जाऊया त्या शेवऱ्या काढायला. म्हणजे मग बारीक बसून काढता येते गवत. आणि आळे केल्यासारखं करायचं अतुल, त्या ह्यानंच करायचं जरासं. हां होय 2 काढायचे. तर आता ते त्या साईडचं मांडवच्या साईडचं काका काढतात, इकडचं फुलाच्या साईडचं अतुल काढतोय. आणि मला बघूया काय जमतंय. नाही तर मग ही शेवऱ्या तोडलेल्या आहेत ना, एका साईडला जळणाच्या तिकडं वाळू घालून येतो. म्हणजे वाळले की चुलीला येते आपल्याला कामाला. थंडीचं दिवसात आलो राहायला तर पाणी तापाय भरपूर जळण लागतंय, कमी पडतंय जळण, त्यावेळेला कामाला येतंय. तर चला आता इथं ढीग लावलाय, तिथे एक लावलाय, तिकडे एक लावलाय. ते हळूहळू टाकते आता आणि फोन ठेवते आता हातातला. फोन घेतला तर मग दिवसभर कामच होणार नाही. अजून हे बघा इथं कचरा पडला, हे सगळं स्वच्छ करून दिवाबत्ती लावून जायचं आहे. चला येताना काय झालं गाईस सांगतो तुम्हाला. बिस्किट आणायला विसरला आम्ही कुत्र्यासाठी, तर आता जाऊन घेऊन आलो. नाही इकडं गेलो आणि असं आलो. हे मम्मी पप्पा बसलं जाऊ, पाऊस पडायला लागला त्यामुळे काम थांबवलं. हां टाकायला चालली खाली एक साईडला, पण म्हणलं नको पडू द्या, वाळू दे. इथलं जरा मोकळं केलं की इथंच टाकायचं ना. तिथं नेले आणि आपलं रान स्वच्छ करताना आणि ट्रॅक्टरला जागा नाही राहायचं, काय करायचं त्या साईडला एका कडे लाकडावर वाळू घालायचं. होय हे इथंच राहू दे, नंतर नाही सगळीच काढलेली तिथं वाळू सगळे घालायचं तिथंच. घातली का नाही. एवढा पट्टा स्वच्छ केला बघा. हे परवा दिवशी मम्मी त्यांनी केलं आणि आता आज एवढं आणि एवढं केलं बघा. ते तिकडं फुलाची जास्वंदीची झाड आहेत ती सगळी साफ केली आणि गुलाबच्या कांड्या ते तसंच जायचं. आता असं हळूहळू जाऊया, पाऊस थांबला की जाऊया. आणि मम्मीनं बघा चकाचक झाडून काढलं. तर बघा आता तिकडचं सगळं मांडव स्वच्छ केलं, इथली समोरची शेवऱ्या काढल्या आणि मी आतलं सगळं रूम झाडून काढून कट्टा चकाचक केला आणि थोडी शेवरी टाकली तिकडे नेऊन. आता इथं जी तोडलेली राहील ती इथं समोरच लावणार आहे. म्हणजे ट्रॅक्टर उद्या आला तर तिथं समोर जर लावली ना तर रस्त्याला त्याला वळायला अडचण होणार, त्यामुळे एका साईडला ठेवणार आणि मग जाणार आहे. तर भूक लागले तर हे बघा चिप्सचा पुढं आम्ही आणून ठेवलेला असतोय. कधी अचानक आलं भूक लागली इथं आल्यानंतर तर असं खाता येते. आणि चिप्स केळ्या चिप्स हेल्दी असते, त्यामुळं केळ्या चिप्स खायचं. उपास असला तरी चालतंय आणि नसलं तरी पोट भरतंय. छान आहे. अतुल गेलता आता बिस्किटचा पुडा आणायला, आणला बिस्किट. एक बिस्किटचा पुडा टाकला, जाताना एक टाकणार त्याला आणि 2 राहिलेले इथंच ठेवून जायचं. म्हणजे अचानक आलं असं विसरलं तर लगेच आपल्याला टाकता येते. आता एक होता पण आम्ही विसरलो, मी ठेवून गेल्या काय मलाच माहित आहे, मी ठेवून गेले पुढ्यात असू दे म्हणलं एक, आणि एक त्या दिवशी टाकला होता पण विसरलीच तुला सांगायचं. मग अतुल जाऊन गाडीवर घेऊन आला, 4 पुढं आणली. आता अजून एक टाकायचा, मग इथंच ठेवून जायचं. कधी कधी काय होते आम्ही घाईघाईने तसंच निघतोय ना, मग त्यावेळेला हे आशेनं बसलेलं असते कुत्रं
की मला काहीतरी मिळेल खायला. आणि कसं होतं हे तिघं माई लेकरं इथं बसून निवांत त्यांचा आराम चालू असते. मग आम्ही काय करतोय आठवणीनं आणतोय जाणतोय. राहिलं तर मग असं एखादा राहिल्याला दिसला तर चांगलीच गोष्ट आहे, नसलं तर मग आम्हालाच वाईट वाटतं. त्यामुळे काळजी आणतोय ना आपण. असं ह्या थंड्या वातावरणात ना असं काय तर खायला बरं वाटतंय. हां ते करू की आता तुम्ही शेवरी करा आणि आतून ते फुलाच्या झाडातलं स्वच्छ करतोया. हे ना काठीनं करायचं शेवटी काय करायचं वाकवायची आणि मग मारायचं पैसा लगेच सुटतो. हां मी काय करायचं सांग, इथली 5-6 झाडं काढली मी त्या दिवशी. शेवरीला जरा वाकवून त्यावर पाय ठेवला का नाही दाबून लगेच 2 मिनिटात शेवरी तुटत्या. फक्त झाड असल्याला मला जरा हात दुखायचा ना, म्हणून मग पातळ पातळ काढल्या आणि तिथंच टाकल्या. म्हणलं नंतर आल्यावर स्वच्छ करता येते. यावर्षी एवढा पाऊस मोठा झाला नाही, पाणी पाणी असतं ना. पाणी म्हणजे काय खाली उतरायलाच येत नाही आम्हाला, पाणी होऊन जाते. त्या रोडला पण सगळं पाणीच असतं या. पण आज ह्या वर्षी पाऊस मापात आहे, म्हणजे जास्त पण नाही कमी पण नाही, फक्त मापात आहे. म्हणजे आपल्या पिकाला जेवढं गरज आहे ना तेवढा पडतो या, साठत नाही आहे ना. अजून साठत नाही. पर विहिरी तुंब भरलेल्या आहे, त्या वाटण दिसतात का नाही, तुंब भरलेल्या आहे. जून महिन्यात सुरुवातीला लावलं होतं रे, पण ते गवतामुळं मला पण दिसली नाही. चांगल्या फुटल्यात की. हां 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 असं ती माती दाब त्याला जराशी. हां पण सगळ्या फुटल्या त्या है ना. ते असं त्याचं काय नाही. अजून एखादी कांडी पावसाळ्यात लाव. आता ते मोकळं केलं का नाही आणि खावल्या का नाही गुलाबच गुलाब दिसते ते पुढं दारात. म्हणजे फुलाची आपले पूजेची फुलं आणि गुलाबची फुलं इथं पण आणि तिथं पण दिसतात छान. आपलं शेत मोकळं सोडून करायचं. भिजू नका, मी आता झाडायला लागली होती. हे असं मोसम वाळला बघायचं नाही यायचं रे. कसं आहे वल्ल्या फवारणी चालत नाही त्याला. पाणी ते औषध खाली गेलं का नाही ते असर होत नाही. झाडाच्या बुडावर राहिलं पाहिजे तासभर तरी. भिजू नका या. मी झाडत होते आत्ता आतले खोली, पण एकदम म्हणलं तू आणि अडचणीत हात घालशील तुला सांगावं. हा देते थांब. तर बघ किती मस्त दिसायला लागले. तेवढाच पट्टा काढला होता ना, छान दिसायला लागलं. हां मग आता ही ती गुलाबी आपलं आहे का नाही ते 2 ती आणि ह्या आपल्या ह्या बोरिंगपर्यंत इथनं स्वच्छ करूनच जाऊया जाताना. काय आता पप्पान तिकडं वेळेलाच केलं आहे. इकडचं एवढं हे बघ ही शिवरी सांगते ना तुला मी. ही शिवरी आहे का नाही, ही बोरिंगची लाईन आहे ना, ही बोरिंगची लाईन आणि ही शिवरी पुरी काढली का नाही. पप्पा बसून रोज जरा जरा मैदानातलं काढतात. हां त्यांना थकल्याने होत नाही आणि जास्त ताण पण होत नाही. आता पसारा नाही ना आणि भीती पण नाही रे. वरची शिवरी सावली ह्या पाईपच्या इकडंच रे, काय मांडवच्या इकडंच. म्हणून तर तुला म्हणलं 2 दिवस आपण यायचं नाही तेव्हा हिने पप्पा काढ. हां परत 2 दिवस आपण तिघे यायचं. हां मग हे पुढचा पट्टा करायचा. 2 दिवस यायचं नाही आपण पप्पा काढतो. हां आणि मग तिकडं मागं जायचं. हां तसंच करायचं. आठवड्याभरात सगळं होऊन जातं. आठवडा 2 आठवडा लागू दे. पण कसं हे गवत काढलं का नाही वाळल्याला जाळा येते. झाडायला लागले ते तो आणि अडचणीत हात घालशील म्हणलं, म्हणून मी आणि आली. मला मन लागलं नाही. ठीक आहे कचरा बघते ते काढला असेल पप्पानं. पप्पा आल्या आल्या काढतात. हे बघ झाडता झाडता मी आली तिकडं. म्हणून त्या आपली कपडे काढून का नाही इथली शेतातली घातली का नाही भिजली तर वाळू घालून जाता येतात 2 धावून. आज तुला बिस्किटचा पुडा आणला नाही. बघूया आज आहेत का कॅनमध्ये आहे का बघते. हां आज काय झालं आम्ही गाडीत आल्यामुळं दुकानात कुठं थांबलोच नाही ना, तर दुकानात थांबलं नसल्यामुळं ह्याला आठवणच आली नाही पार्लेची पुडा आणायची. नाही ह्याला पार्लेची पुडा दिला एक की आम्हाला पण जाताना चांगलं वाटतं की आठवणीनं बिस्किटचा पुडा घेऊन येतोय तिला येताना. तेव्हा मग काय होतंय आपल्याला वाईट वाटत नाही की एवढं आपल्या घराची राखण करतंय. ही आणि ह्याची पिल्ली 2 असतात. हे 3 कुत्री इथं घरात असतात कायम कट्ट्यावर निवांत. पाऊस लागत नाही ना तर इथं झोपलेले असते. ही कट्टा बघा, ही माती दिसते का तुम्हाला, हे बघा. मग असं ते म्हणतो आम्ही आलं ना मग स्वच्छ झाडून झुडून काढून जातो आणि स्वच्छ करून जातो. मग आम्ही गेलो की 3 कुत्री आरामशीर निवांत त्यांचं आराम करायचं चालू असतं. हिंडायचं फिरायचं चालू असतं. इथं शेतात एवढ्या निवांत फिरतात. त्यामुळे मला बिस्किटचा पुडा आम्ही आठवणीनं आणतोय. आज विसरलं, आज माफ कर मग आम्हाला. हां काय नाही तर बघू आणि जाता जाता तर इथं जवळ कुठं असलं तर आणून टाकून जायचं. आता पाऊस चालू झाला आहे झाडून काढते चला. ओ इकडे इकडं अडचणीत जाऊ नका पत्राकडं.
आता इथे या. हे बघा आपलं बोरिंगचं आहे ना, ही फांदी, हे लाल फुलाचं, हां धुतला, हे लाल फुलाचं आहे बघा. हां त्याच्या बुडातलं ही गवत काढा समोरचं, जिथं पाय पडतोय ना आपला तिकडं जाताना ती कोणा तेवढा काढा बसून. हां हळू करा. थांब आता लावले. तर गाईज बघा आता जरासा सूर लागला होता का आम्हाला, थोडं चिप्स खाल्लं तिघांनी आणि म्हटलं आता लागाव, पाऊस थांबला आहे तोपर्यंत. म्हणजे ही जर शेवरी जर काढली ना आपला ही पट्टा, हळूहळू हळूहळू आम्हाला दोघांना बसून गवत काढता येईल. कसं होणार आता आपल्याला गहू लावायचं म्हटलं ना तर ही सगळं दाटण थोडी थोडी करून मोकळं केलं ना शेत तर छान होणार आहे. आणि आपल्याला पेरताना लई हाल होणार नाही. गवत काढायला, कचरा काढायला हे मोठे मोठे जरा शेवऱ्या, आधी आमचं जरा चुकलं. ज्या वेळेला ही शेवरी आलती ना त्यावेळेला उपडून उपडून काढायला पाहिजे होती. हां आता लक्षात आलं. पण कुठलीही गोष्ट एकदा अनुभव देऊनच जाते आणि मोठा अनुभव देऊन जाते. म्हणजे चूक काय होत नाही आपल्याला वाटत, म्हणजे आपली एक चूकच वाटते ती. हां पप्पा म्हणलं होतं करून ठेवूया. हां हां तेच चुकलं आपलं. आणि त्यातनं आम्हाला अनुभव एवढा आला की आता पुढच्या वारात जर आपण गहू काढलं ना तर सगळं रान आपलं, अतुल म्हणते ते काय रोटर काय ते करून ठेवायचं आणि अशी शेवऱ्याही जर आल्या ना तर लगेच उपडून काढायच्या. म्हणजे काय होतंय रान घट्ट होत नाही आणि हे घट्ट रान होतंय, मुळ्या घट्ट बसते त्या. आणि ते काढताना आता एवढा जीव घाबरतोय ना, खाली बुंदा असा मोठाच्या मोठा होतोय बघा. त्यामुळे हे सगळं काढून आता आम्ही स्वच्छ करायला आलो. म्हणजे मग आम्ही दोघं आलो ना, एकदा लागलो पाऊस नसला तर मग बसून करता येतंय. थांबा थांबा अतुल भिजू नको, और आपल्याही मोठ्या आल्या भिजू नको. तर ते बघा फुलांची झाडं लावल्यात ना, तर तिथं काय व्हायला लागलंय, ते वेल असते ना गवताची जी वेलं असतात ना त्या वेलांनी ना झाडाला फुलांच्या पूर्ण वेळा दिलता ते बघा. तेव्हा आता अतुल खालनं जरा आधी त्याच्यावर मुळा कापून घेऊन मग ती वेडा जी आहे ना फांद्यांना लागलेला ते सगळा काढायला लागलाय. हां गवत तिकडं फेका, जाळ लावा येते आणि शेवरी इकडं टाका, उचलून जमवायला लागेल ना व्यवस्थित. आडवं मारा, पाय ठेवा, तट्ट देणं खाली तोडताना बुडका पुरा छिलून निघतोय. म्हणजे खाली असं लागत नाही पायाला खोंबारा, चालताना आपण चुकून राहिली तर एखादा बुड. शेवरीला तोडताना आडवी पाळायची पुरी. बारीक शेवरी आहे त्यामुळे ती आडवी मारली का नाही लगेच निघतं. गाईज चला आता आमची कामं झाली. आज बघितलं तुम्ही आज काय केलं आम्ही, फार्म हाऊसवर एवढं घाण झाले ना गाईज, म्हणजे गवत वगैरे उगलंय आणि मोठी शेवरीची वगैरे झाडं उगल्यात त्यामुळं सगळी तोडून काढली आम्ही. अजून भरपूर आहे. हा आता फक्त पावभाग झालाय, नाही अर्धा झालाय. हा आणि अर्धा राहिलाय अजून. मागचा भाग तर तेवढा आहेच पुरा, पण पुढचा जे पट्टा आहे त्यातला अर्धा झाला. चला आता जाऊया, घरी गेल्यावर तुम्हाला बोलतो. चला. हा हिरो किती झालं ना छान अतुल. इकडनं तिकडनं दोन्ही साईडनं झाड आहेत, निसर्गरम्य वातावरण आहे, सगळं छान एकदम छान मस्त आहे. बघा इकडं बघा शेळ्या, मेंढर छान आहे. स्टार्ट. ह्याला 360 डिग्री कॅमेरा आहे. हा कुठं काय गल्लीतनं ते जाताना घासते का, हा माग कोण आहे का, गाडी कुठं आहे दिसते सगळं. हा काय अडचणी येतात का गाडीला चालवताना. ह्या साईडच्या गाड्या हा आहे का?